अजित पवारांचे नेते आणि राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्याबाबत नाशिक जिल्हा न्यायालयानं एक महत्त्वाचा निर्णय दिलाय। 1995च्या जुन्या प्रकरणामध्ये कोकाटेंना 2 वर्षाचा कारावास आणि 50,000 रुपये दंड अशी शिक्षा ठोठावण्यात आली आहे। सरकारी कोट्यातून बनावट कागदपत्रांच्या आधारे सदनिका घेतल्याचा त्यांच्यावर आरोप होता। या शिक्षेनंतर एकच प्रश्न उपस्थित केला जातोय, तो म्हणजे आता कोकाटेंची आमदारकी रद्द होणार का? पर्यायानं त्यांचं मंत्रीपदही जाणार का? याबाबत काँग्रेसचे माजी आमदार सुनील केदारांचं उदाहरण दिलं जात आहे। केदारांना न्यायालयानं शिक्षा सुनावल्यानंतर तातडीनं विधिमंडळानं त्यांची आमदारकी रद्द केली होती। आता तोच न्याय कोकाटेंना लागणार का? विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर कोकाटेंच्या बाबतीतही त्याच तत्परतेनं निर्णय घेणार का? याबाबतचा कायदा नेमकं काय सांगतो, याच गोष्टी सविस्तरपणे जाणून घेऊयात या व्हिडिओद्वारे। सुरुवातीला पाहूया सुनील केदार यांचं ते प्रकरण नेमकं काय होतं। सुनील केदारांवर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील 150 कोटींपेक्षा जास्त रकमेच्या सरकारी रोखे खरेदी घोटाळ्याचा आरोप होता। या प्रकरणी त्यांना 5 वर्षांचा कारावास आणि 12,50,000 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता। 2001 ते 2002 मधील हे प्रकरण होते। त्यावेळी केदार नागपूर जिल्हा बँकेचे अध्यक्ष होते। या प्रकरणी 22 डिसेंबर 2023 ला केदारांना शिक्षेची सुनावणी झाली। त्यानंतर कोर्टाची ऑर्डर विधिमंडळास पाठवण्यात आली आणि 24 डिसेंबर 2023 ला विधिमंडळ सचिवालयाकडून सुनील केदारांची आमदारकी रद्द केल्याचा आदेश काढला गेला। त्यावेळी राहुल नार्वेकर विधानसभेचे अध्यक्ष होते। आमदारकी रद्द करण्याची घाई केल्याची टीका त्यावेळी काँग्रेसनं केली होती। आता माणिकराव कोकाटे यांच्या बाबतीत त्याच राहुल नार्वेकरांची काय भूमिका आहे ते पाहूयात। न्यायालयाच्या आदेशाची प्रत आणि निवडणूक आयोगानं सांगितल्यानंतर योग्य ती कारवाई केली जाईल असं नार्वेकरांचं म्हणणं आहे। जर एखाद्या सदस्यानं वरच्या न्यायालयाकडून स्थगिती मिळवली तर या कारवाईला स्थगिती दिली जाऊ शकते असंही ते म्हणतात। दोषी सदस्य वेळ मागू शकतात का, याबाबत नार्वेकर म्हणतात वरच्या न्यायालयाच्या आदेशापर्यंत वेळ देण्याची तरतूद नाही। यामुळे कोकाटेंच्या आमदारकीबाबत आता नार्वेकर काय निर्णय घेतात आणि तो निर्णय किती दिवसांमध्ये घेतात हेच पाहणं महत्त्वाचं आहे। यावरूनच काँग्रेसचे विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी काही प्रश्न उपस्थित केलाय। त्यांच्या एक पोस्टमध्ये ते म्हणतात, मानहानी प्रकरणामध्ये न्यायालयानं शिक्षा सुनावल्यानंतर लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची खासदारकी 24 तासात रद्द करण्यात आली। सुनील केदार यांना शिक्षा सुनावल्यानंतर महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षांनी 24 तासात आमदारकी रद्द केली। आता कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांची आमदारकी रद्दचा आदेश विधानसभा अध्यक्ष कधी काढणार आहेत? धनंजय मुंडे यांच्यावर आरोप सिद्ध झालेले नाहीत म्हणून राजीनामा घेऊ शकत नाही असे म्हणणारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अजूनही कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा का घेतलेला नाही? त्यांच्यावरील आरोप सिद्ध झाले, न्यायालयाने शिक्षा सुनावली तरी त्यांचा राजीनामा घेतला गेला नाही। सत्ता आहे म्हणून आम्ही करू तो न्याय आणि आम्ही देऊ तो दंड, ही सत्तेची मस्ती नाही तर आणखी काय, असा सवाल वडेट्टीवारांनी उपस्थित केलाय। अशा प्रकरणांमध्ये कायद्यामध्ये नेमकी काय तरतूद आहे हे सुद्धा पाहूयात। लोकप्रतिनिधी कायद्यानुसार आमदार किंवा खासदाराला कोणत्याही फौजदारी गुन्ह्यामध्ये 2 किंवा त्यापेक्षा जास्त वर्षांची शिक्षा झाल्यास आमदार किंवा खासदाराचं सदस्यत्व रद्द होऊ शकतं। तसेच त्याच्यावर 6 वर्षांसाठी निवडणूक लढण्यास बंदी घातली जाऊ शकते। मात्र कनिष्ठ न्यायालयानं शिक्षा सुनावली आणि वरच्या न्यायालयानं शिक्षेला स्थगिती दिल्यास सदस्यत्व रद्द होत नाही। सुनील केदार, राहुल गांधी आणि माणिकराव कोकाटे तिघांनाही वेगवेगळ्या फौजदारी गुन्ह्यांमध्ये न्यायालयानं शिक्षा सुनावली आहे। मात्र फरक इतकाच आहे, सुनील केदार आणि राहुल गांधी विरोधी पक्षातले आमदार खासदार होते। कोकाटे सत्ताधारी पक्षाचे आमदार आणि मंत्री आहेत। त्यामुळे जो न्याय केदार आणि राहुल गांधींना लागू होतो तोच न्याय माणिकराव कोकाटेंना लागू होतो की नाही हे येत्या काही दिवसातच स्पष्ट होईल। तुम्हाला याविषयी काय वाटतं हे कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी मुंबई तकला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।